नमस्कार मित्रांनो, मी राजा केतकर तुमचं 7 राउंड्स इन्फोटेनमेंट मध्ये स्वागत करतो। उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये 11 मार्च 2024 ला पोलिसांना एका महिलेचा मृतदेह सापडला। पोलिसांनी तपास केल्यानंतर ममता श्रीवास्तव अशी तिची ओळख पटली। ही महिला विंडमगंज परिसरातील रहिवासी आहे हेही त्यांना कळले आणि मग त्यांनी त्या दृष्टीने त्यांच्या तपासाची दिशा ठरवली। मृतदेहाची तपासणी केल्यानंतर गळा आवळून खून केला असल्याचे समोर आले। महिलेच्या जवळच्याच व्यक्तींनी ही हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता। मग पोलिसांच्या तपासात काय कळले हे आपण जाणून घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइबचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे अशाच इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो। 2018 साली ममता आणि राजीव यांची एकमेकांशी ओळख झाली। मग कोणाच्या तरी मध्यस्थीने त्या दोघांचे लग्नही झाले। मुलगा मुलगी नांदू लागले, संसार सुखाचा चालू होता आणि मग ममताला लवकुश श्रीवास्तव नावाची व्यक्ती आवडू लागली। ती त्याच्या प्रेमात पडली। फेब्रुवारी 2022 मध्ये ममता आणि तिचा प्रियकर लवकुश या दोघांनी मिळून ममताचा पती राजीव याची हत्या केली। हत्येच्या प्रकरणात दोघांनाही अटक करण्यात आली, ममता आणि लवकुशला। पण समहाव पोलिसांना ममताच्या विरोधात कमी पुरावे मिळाले आणि तिची मुलंही लहान असल्यामुळे तिला एवढी कडक शिक्षा झाली नाही जितकी लवकुशला झाली। लवकुश सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे, पण ममता काही महिने काही वर्ष शिक्षा भोगून झाल्यानंतर मेंढू फिरू लागली आणि नंतर तिची ओळख झाली नंदू नावाच्या व्यक्तीशी। नंदू हा सुद्धा विंडमगंज परिसरातीलच एक रहिवासी आणि मग चौकशीत समोर आले की या दोघांचे प्रेम संबंध आहेत। ममता त्याच्याकडे असलेला पैसा बघून, नंदूकडे असलेला पैसा बघून त्याच्या प्रेमात पडली आणि त्याच्यावर दबाव टाकत होती की तू माझ्याशी लग्न कर। पण नंदू आधीपासूनच विवाहित होता आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे नव्हते। पण ती हे जे रेग्युलरली त्याला प्रेशराईज करत होती त्यावरून त्यांनी ठरवले की हिचा काटा काढला पाहिजे आणि मग नंदूनी ममताला एका ठिकाणी भेटायला बोलावले आणि मग तिच्या ओढणीने तिचा गळा आवळला आणि तिला मारून टाकला। मग तिचा मृतदेह झाडात फेकून दिला आणि पळून गेला। हा मृतदेह नंतर पोलिसांना मिळाला आणि मग ही पूर्ण कहाणी समोर आली। कसं आहे मित्रांनो, लग्नाच्या काही वर्षांनंतर आपला जोडीदार किती बोर आहे असं वाटू लागतं किंवा आपल्या जोडीदारातले दोष तुम्हाला दिसायला लागतात, मग ती महिला असो किंवा पुरुष। आणि मग अशा परिस्थितीत एखादी तिसरी व्यक्ती जवळची वाटू लागते। पण अशा प्रकारच्या प्रेमाचा अंत कसा होऊ शकतो ही गोष्ट याचे उत्तम उदाहरण आहे। आणि म्हणूनच म्हणतात ना, दुसऱ्या वरापेक्षा पहिलाच वर। तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचं जर पटत नसेल, काही खटके उडत असतील, काही वाद होत असतील तर एकमेकांशी संवाद साधा। तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं काय खटकतं हे त्याला सांगा, त्या जोडीदाराला तुमचं काय खटकतं हे ऐकून घ्या आणि तुम्ही एकमेकांना समजून घेऊन वातावरण कसं पूर्वीसारखं होईल, कसं आनंदीमय होईल आणि आपला संसार कसा सुखाचा होईल यासाठी प्रयत्न करा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा। जय हिंद, जय भारत।